आचार्य ओशो रजनीस यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त ओशोंच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी देशभरातून आश्रमाच्या परिसरात अनेक लोक दाखल झाले आहेत. मात्र ओशो भक्तांना आश्रम व्यवस्थापकाकडून समाधीस्थळी जाण्यास तसेच ओशो यांना माळ घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही असा निर्णय दिलेला असतानाही व्यवस्थापकाने मुजोरी सुरू आहे. या विरोधात ओशो भक्तांनी आश्रमाच्या गेटसमोर निषेध आंदोलन केले आहे. याबाबत स्वामी चैतन्य कीर्ती यांच्या समवेत मा धर्माज्योती, स्वामी योग सुनील, मा आरती ओशो भक्त या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या निषेध आंदोलनामध्ये भक्तांच्या नक्की काय मागणी आहे आपण पाहूया. मी स्वामी प्रेम प्रशांत ओशोचा शिष्य हूँ. हे सगळे आज जे शिष्य जमलेले आहेत ते ओशोची पुण्यतिथी मनवण्यासाठी इथं आलेले आहेत. आणि आज आम्हाला जी ओशोंनी जी दिलेली माळा आहे ती घालून प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. ह्यापूर्वी पण प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. ओशो आश्रमात मान्सून फेस्टिवल मनवला जातो, न्यू इयर फेस्टिवल मनवला जातो. पण जे ओशोचे जे महोत्सव होते, ओशोचा जन्मदिवस आहे, ओशोची पुण्यतिथी आहे, ओशोचा संबोधी दिवस आहे, हे कुठल्याही प्रकारे मनवल्या जात नाही. तर आमचं मागणी हे आहे की हे उत्सव पूर्ववत सुरू केले जावेत. आणि ओशोंची जी माळा आहे, जे ओशोंनी आम्हाला संन्यासच्या वेळेस दिलेली आहे, ती आम्हाला आतमध्ये घालून जाण्यास मनाई केली जाऊ नये. कोण तुम्हाला आत जाऊ देत? सध्याचे जे ट्रस्टी आहेत, भारतीय 4 ट्रस्टी इथे ट्रस्टवर आहेत, तर त्यांनी आम्हाला रोखलेलं आहे. त्यांच्या सुरक्षा अधिकारी आणि बाउन्सर्स लावून रोखून धरलेलं आहे. नाव सांगा विचारायचं. मुकेश सारडा आहेत, योग प्रताप लाल, देवेंद्र आणि मा साधना. ध्यानेश हे सुरक्षा अधिकारी आहेत. तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला रोखलं जातं, प्रत्येक वेळेस रोखलं जातं. अडवण्याचं कारण एक तर सगळ्यात पहिले तर माळ घालून नाही जाऊ देत. त्यांनी एक कुठलं तरी 1989चं एक ओशोचं कोटेशन लावलेलं आहे आणि त्याचा रेफरन्स देऊन ते आम्हाला अडवतात. ओशोंनी त्यानंतर पण त्याआधी पण कितीदा तरी सांगितलेलं आहे की माळ ज्याला घालायची त्याची स्वतंत्रता आहे आणि ध्यानामध्ये माळ सहयोगी आहे, असे कितीतरी ओशोंचे दाखले दिलेले आहेत ओशोंनी. आता आमची मागणी आहे, एक तर सगळ्यात पहिले तर आम्हाला माळ घालून प्रवेश देण्यात यावं, कुठलीही प्रकारची रोकटोक असू नये ओशो संन्यासांना. आणि त्याचबरोबर इथला जो बराचसा जो पैसा आहे तो पण सायफन केलेला आहे. इथल्या जे आताची जी मॅनेजमेंट आहे त्यांनी पण त्यांच्या प्रायव्हेट कंपनीजमध्ये जो पैसा सायफन केलेला आहे त्याची पण चौकशी व्हावी, ह्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्तरावर मागणी करत आलेलो आहोत. पण तुमचा एक आम्हाला सपोर्ट पाहिजे की तुम्ही पण ही मागणी उचलून धरावं. अशा प्रकारे ओशो आश्रमाच्या प्रशासनाकडून ओशोंच्या अनुयायांना अशा प्रकारे ओशोंनाच अभिवादन करण्यासाठी बंदी घातली गेली आहे. यामुळेच ओशोंच्या अनुयायांकडून ओशो आश्रमाच्या व्यवस्थापकांच्या विरोधात हे निषेध आंदोलन आज नोंदवले गेले.